नमस्कार. आपण या ठिकाणी आहेत स्वर्गवासी विठ्ठल महादेव पितळे यांच्या स्मरणार्थ एक वैयक्तिक एका व्यक्तीचं नाव घेऊन ही अँब्युलन्स शासकीय टोल नाक्यावर चालती. हा नॅशनल हायवे आहे, हा शासकीय टोल नाका आहे. या ठिकाणी एक शासकीय अँब्युलन्स या ठिकाणी आज आलेली कार्यरत झालेली आहे. आपण या अँब्युलन्सचं नाव बघू शकतो. स्वर्गीय विठ्ठल महादेव पितळे यांच्या स्मरणार्थ ही आज ह्या टोल नाक्याला गाडी आहे. यांच्या स्मरणार्थ टोल नाक्याला गाडी लागलेली आहे. ही गाडी शासकीय नाहीये, पण ह्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे ही गाडी शासकीय आहे. पण ही गाडी शासकीय आहे की ही गाडी एखाद्या स्मरणार्थामध्ये एका व्यक्तीच्या नावावर लागली आहे. आपण बघूया. आपण या ठिकाणी फुलवळ गावी या ठिकाणी टोल नाका आहे. NH नॅशनल हायवे 50. हा हायवे नांदेड ते बिदर खूप मोठा हायवे गेलेला आहे. पण हा हायवे चालू होऊन बरेचसे 4 ते 5 महिने झाले, सरासरी 4 महिने झाले. पण काल 4 दिवसापासून आपल्या जनतेमध्ये माध्यमामध्ये टोल नाक्याला गेल्या 4 महिन्यापासून अँब्युलन्स नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे पण या ठिकाणी सार्वजनिक बांधकामाची खूप एक चूक आहे. या ठिकाणी सगळा रस्ता अर्धवट झालेला आहे. रस्त्यामध्ये मधोमध भेगा पडलेल्या आहेत. दर 8 दिवसाला दर 4 दिवसाला एक ऍक्सिडेंट होतो आणि एक व्यक्ती मरण पावतो. खरं पाहिलं तर हा फुलवळ टोल नाका जे आहे तो खरंच स्मशानभूमीचा आखाडा बनलेला आहे. या ठिकाणी बरेचसे लोक मेलेले आहेत, पण त्यांना आतापर्यंत वाली कोणी पण नाही. या ठिकाणी महसूल अधिकारी असतील, या PWD सार्वजनिक बांधकाम नांदेड असेल आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, पण यांचं कुणाचं लक्ष नाही. पण आज एक 4-5 दिवसापासून लोक माध्यमामध्ये चर्चा झाली. या ठिकाणी नवीन एक अँब्युलन्स येणार आहे, क्रुझर अँब्युलन्स, आणि गावातील लोकांना काम मिळणार आहे. 2 ड्रायव्हर असतील, 2 टेक्निशियन. पण आपण या ठिकाणी खरंच विचारपूस केली असताना या अँब्युलन्सला, या ठिकाणच्या अँब्युलन्सचे ड्रायव्हर असतील या ठिकाणी पळून जात आहेत. पण मालकाने अँब्युलन्स वाट लावली. पण या ठिकाणी त्यांनी कशी वाट लावली, कोणी वाट लावली हे त्यांना विचारणा केल्यानंतर यांनी सगळ्याची उडवडीची उत्तर दिले आहेत. आम्हाला माहिती नाही, आम्हाला काय माहिती, आम्हाला मालकाने वाट लावली. मालकाचा नंबर नाही, कोण्या मालकाने वाट लावली. पण या ठिकाणी जुनी कुठेतरी चालत असणारी कार्डियक अँब्युलन्स वैयक्तिक मालकाची अँब्युलन्स या ठिकाणी पाठवलेली आहे. कुठल्या प्रशासनाची नाही, ना कुठल्या टोल नाकाचा प्रतिनिधी असेल, जे टोल नाकाचा कॉन्ट्रॅक्ट असेल. बरं ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या व्यक्तीची असेल. पण ह्या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून प्रसार माध्यमातून सोशल मीडियामधून क्रुझर नवीन अँब्युलन्स येणार आहे. आपण पाहू शकता त्या गाडीमध्ये जे आलेले ड्रायव्हर असतील किंवा किल्लर असतील ते या ठिकाणी पळून गेलेले आहेत. आपण त्या ठिकाणी त्यांचा आपण परिचय घेऊ. या तुम्ही ते आणि त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते पळून जात आहेत. आपण ते त्या हॉटेलला गेले आहेत, त्यांच्यासोबत आपण संपर्क साधू. आपण या ठिकाणी आलेले आहेत, या ठिकाणी चालक असतील, मालक असतील. तुम्ही या ठिकाणी आता अँब्युलन्स आणली तर कशी आणली, कुठल्या माध्यमातून तुमचं कॉन्ट्रॅक्ट कसं आहे माहिती नाही. माहिती झाली त्या ठिकाणी प्रश्न विचारला तर तुम्ही इकडे कसे आलात? तुमच्या मालकाचा नंबर मारला, तुम्ही मालकाचा नंबर देण्यासाठी का टाळाटाळ करत आहेत? अहो मला फोन आले आता तुम्हाला देतो म्हणालो की नाही. दादा, तुम्हाला ज्यावेळेस इथं गाडी पाठवण्यासाठी तुम्हाला ज्या मालकाचा फोन आला तर तुम्ही त्यांचा नंबर देण्यासाठी आणि त्यांना बोलण्यासाठी का टाळाटाळ करतायत? तुमच्याकडे नंबर नाही का? या ना, तुम्ही या ना दादा. एक मिनिट आपण या दादाशी बोलूया. दादा बसा. दादा, या ठिकाणी आपल्याला अँब्युलन्स पाठवली कोणी आणि कशी पाठवली याचं थोडं मार्गदर्शन आपल्याला जनतेला करू देतो का? मला कसल्याच प्रकारची माहिती आली नाही. फक्त आम्हाला कॉल आलता की पण गाडी टेम्पररी आणून उभी करा. या व्यतिरिक्त काही माहिती दादा, नाही. ह्याच्या अगोदर ही गाडी कुठं चालत होती? तुम्ही गाडी किती वर्षापासून चालवता? नाही चालत. ही गाडी कधीपासून इथं आणलेली आहे तुम्ही? फक्त डिलिव्हरीसाठी 1 घंटा आली. गाडी आम्ही इथं पोहोचलो 1 घंटा झाली फक्त आता. दादा, तुम्ही कुठून निघालात आणि इथं या ठिकाणी कधी आलात आणि तुम्ही निघालात कुठून? नांदेडवरून. ह्याच्या अगोदर गाडी नांदेडला चालवत होती, पण ह्याच्या अगोदरचं गाडीचं बॅकग्राऊंड काही माहिती नाही. पण या गाडीचा चालक कोण आहे ते कळू शकेल का मला? परवारी गाडी फक्त डिलिव्हरी करायसाठी आलेलो आहे. दादा, तुम्ही मॅनेजर आहे, तुम्हाला सगळे डिटेल्स देऊ टाका. दादा, त्यांचा नंबर देऊ शकता का? मी त्यांना फोन करू शकता का? यायले त्यांनी आले की त्यांना बोलून घ्या. प्रत्यक्षात मला त्यांना ते वाघमारे म्हणून कोणी आहे त्यांना मी नंबर देतो तुम्हाला, त्यांना बोलून घ्या. ठीक आहे. दादानी वाघमारे जे कोणी आहेत त्यांचा नंबर देतो म्हणले. आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. आपण आता दोन्ही दादासोबत आपण बोललो झालेलं आहे. यांना गाडी फक्त नांदेड इथं पाठवलेली आहे, पण गाडी या ठिकाणी आली. पण या ठिकाणी कसं झालं माहितीये का, खूप मोठा अन्याय झालेला. या ठिकाणी रस्त्याचं काम नाही. या ठिकाणी दर 8 दिवसाला 2 दिवसाला एक ऍक्सिडेंट होतो.
मरण पावतो. या ठिकाणी फुलवळ गाव आहे समोर, 1 किलोमीटरच्या आतमध्येच आहे. एक 700-800 मीटरवर गाव आहे. त्या ठिकाणी रस्त्याचं काम अपूर्व झालेलं आहे. रोज एक तो मध्यस्थी रस्त्यामध्ये मोटर 2 व्हीलर स्वार या ठिकाणी मध्ये गाडी त्या 2 रस्त्याच्या नालीमध्ये गाडी अडकतो आणि मरतो आणि मरण पावतो. हा अड्डा म्हणजे मारण्याचा अड्डा झालेला आहे. पण या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टदार असतील, टोल नाका कॉन्ट्रॅक्टदार असेल, सर्व कॉन्ट्रॅक्टर असतील, या ठिकाणी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे NH50 हे पण त्या ठिकाणी आरोपी आहेत. सर्व जे या ठिकाणी मरण पावले आहेत यांचे सगळे यांच्यावर केस व्हायला पाहिजे या ठिकाणी, पण या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं. पण या ठिकाणी फुलवळचं अधुरं रस्त्याचं काम झालेलं आहे. सर्व्हिस रोड पूर्ण अधुरा झाला असताना या ठिकाणी टोल नाका चालू झाला ते झाला. परत या ठिकाणचे काही 2 ड्रायव्हर आहेत, काही 2 टेक्निशियन यांना समजा भेटला, गावच्या लोकांना भेटला या ठिकाणी काम भेटू शकतं आपल्याला. पण या ठिकाणी अद्यापही गावच्या लोकांना काम भेटत नाही. या ठिकाणी मनमानीचा कारभार आहे. अँब्युलन्स आलेली आहे. आपण एक थोड्या वेळामध्ये जे कोणी अँब्युलन्सचे कॉन्ट्रॅक्टर असतील, मॅनेजर वाघमारे साहेब असतील, त्यांच्यासोबत आपण चर्चा करून आपण पाहूया फुलवळचं काम आणि या रस्त्याचं काम, या टोल नाक्याची लुटालूट कशी चालू आहे ते बघूया.